हॅलो माय डिअर व्ह्युअर. राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत उपसंचालक कार्यालय आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक यांच्याकडून जी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे, जाहिरात क्रमांक 1/2024-25 असा त्या जाहिरातीचा नंबर आहे. आणि यामध्ये एक पद जे भरण्यात येणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसचं, त्याची नोटिफिकेशन आणि याचबरोबर अजून एक नोटिफिकेशन मी आज तुम्हाला सांगणार आहे. फ्रेंड्स, नाशिक मंडळ नाशिक यांच्या अंतर्गत प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर हे एकूण एक पद उपसंचालक स्तरावर मंजूर झालेलं आहे. आणि ही जी जाहिरात आहे ही जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत NHM मधून भरली जात आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर ही उपलब्ध आहे. ओके, तर यामध्ये एक पद भरायचं आहे. त्यासाठी काय त्यांचं डेसिग्नेशन असणार आहे, त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे ते मी सांगत आहे. एक पद आहे. डेसिग्नेशन प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर असणार आहे. ही पोस्ट तिथे आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. BTech, BCA, MCA, MBA, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट, मास्टर इन पब्लिक हेल्थ फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट यापैकी काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे असेल तर तुम्ही या पोस्ट साठी अप्लाय करू शकता. प्रेफरेबल एक्सपिरियन्स त्यामध्ये दिलेला आहे. प्रेफरेबल म्हणजे काय, हे एक्सपिरियन्स असेल तरीही चालतंय किंवा नसेल तरीही चालतंय. तर यामध्ये 5+ इयर ऑफ वर्किंग एक्सपिरियन्स पाहिजे. प्रेफरन्स विल बी गिवन टू पर्सन हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन हेल्थ सेक्टर. हेल्थ सेक्टर मध्ये काम करण्याचा जर एक्सपिरियन्स असेल तर असल्या पर्सनला तिथे प्रेफरन्स दिला जाणार आहे. प्रोफिशियंट इन MS ऑफिस अँड HMIS रिलेटेड वर्क एक्सपिरियन्स त्यांना असायला हवा. सॅलरी एस्टिमेटेड पर मंथ 50,000 पर मंथ या ठिकाणी सॅलरी ते देणार आहेत. ओके, देन प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर साठी ओपन कॅटेगरीची टोटल वॅकन्सी एक आहे, जनरल एक वॅकन्सी आहे आणि टोटल एक त्यांनी वॅकन्सी दिलेली आहे. आता याची जी लास्ट डेट आहे ऍप्लिकेशन करण्याची ती सांगत आहे तुम्हाला. त्याच्या आधी एज्युकेशन त्यामध्ये एज लिमिट काय असणार आहे तर खुल्या प्रवर्गासाठी 38 इयर्स आणि मागासवर्गीय वर्गासाठी 43 इयर्स या ठिकाणी एज लिमिट असणार आहे. वैद्यकीय अधिकारी MBBS विशेष तज्ञ अतिविशेष तज्ञ यांची कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 इतकं शुल्क डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात इथे तुमच्या अर्जासोबत सबमिट करायचं आहे. यांनी यांच्या अर्जाचा एक नमुना इथे दिलेला आहे. ऍप्लिकेशन फॉर्म हा दिलेला आहे. हा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. यावर तुमचा फोटो पेस्ट करायचा आहे. बाकीच्या डिटेल व्यवस्थित यामध्ये फिलअप करायच्या आहे आणि याबरोबर जे डॉक्युमेंट त्यांनी इथे लावलेले आहेत, चेकलिस्ट ऑफ फॉर द डॉक्युमेंट टू बी सबमिटेड ड्युरिंग द वॉक इन इंटरव्ह्यू, हे डॉक्युमेंट तुम्हाला लावायचे आहेत आणि त्याचबरोबर हा DD सुद्धा सबमिट करायचा आहे. आता तुम्हाला सांगत आहे याविषयी याची जी लास्ट डेट आहे, या कार्यालयाच्या अंतर्गत मंजूर असलेले एकूण एक प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर या पदासाठी 21/8/2024 ते 30/8/2024 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत खालील नमूद पत्त्यावर उपरोक्त प्रमाणे नमूद केल्याप्रमाणे विहित नमुन्यात प्रत्यक्ष अथवा पोस्टाद्वारे अर्ज सादर करायचा आहे. अर्ज तुम्हाला इथून डाउनलोड करायचा आहे आणि इथे दिलेला जो हा पत्ता आहे या पत्त्यावर तुम्हाला हे डॉक्युमेंट सेंड करायचं आहे. ऑनलाईन अथवा ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाहीये याची तुम्ही नोंद घ्यायची. म्हणजे हार्ड कॉपी तुमची तिथे सबमिट झालेली पाहिजे. या ऍड्रेसवर तुम्हाला ती सबमिट करायची आहे. यानंतर नेक्स्ट जी जाहिरात आहे ती जाहिरात तुम्हाला दाखवत आहे. जाहिरात आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत जाहिरात क्रमांक 4/2023-24 एपिडेमिओलॉजिस्ट हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसचं त्यांना पद भरावयाचं आहे. एक पद आहे आणि यामध्ये या एक पदामध्ये NTC, NTD, SBC, VJ, NTB ओपन यापैकी कोणतंही टोटल वॅकन्सी एक, जनरल एक आणि टोटल एक असली एक वॅकन्सी तिथे उपलब्ध आहे. आणि यांचं पे स्केल जे असणार आहे ते 35,000 पर मंथ असणार आहे. एपिडेमिओलॉजिस्टचं पोस्ट आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ यापैकी कोणतंही एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकताय. त्यांच्या अटी आणि शर्ती त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये व्यवस्थित दिलेल्या आहे. रिलेटेड टू
रिझर्वेशन अँड कास्ट याविषयी पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही मानधन देणार नाहीये. म्हणजे 35,000 पर मंथ तुम्हाला राऊंड फिगर यामध्ये मिळणार आहेत. त्यानंतर इथे एज लिमिट दिलेली आहे 18 वर्षे व कमीत कमी वर्ष 18 वर्ष असेल आणि जास्तीत जास्त 38 इयर आणि मागासवर्गीय असतील तर 43 इयर्सचं त्यांचं एज लिमिट असणार आहे. जर सपोज ते वैद्यकीय अधिकारी किंवा MBBS विशेष तज्ञ असतील तर 70 वर्षांचं त्यांचे एज लिमिट असेल तरीही चालेल. ओके. या ठिकाणी मालेगाव या महानगरपालिका अंतर्गत हे पद जाहिरातीमध्ये आलेलं आहे. एपिडेमिओलॉजिस्ट या पदासाठी दिनांक 21/8/2024 ते 30/8/2024 या कालावधीमध्ये सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत खालील नमूद पत्त्यावर उपरोक्त प्रमाणे नमूद केल्याप्रमाणे विहित नमुन्यात प्रत्यक्ष अथवा पोस्टाद्वारे अर्ज सादर करावयाचा आहे. ऑनलाईन किंवा ईमेल द्वारे अर्ज त्यांना चालणार नाहीये किंवा ते ऍक्सेप्ट करणार नाही. या ठिकाणी त्यांनी त्यांचा ऍड्रेस दिलेला आहे. अर्ज सादर करण्याकरिता पत्ता त्यांनी दिलेला आहे. उपसंचालक कार्यालय आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक संदर्भ सेवा रुग्णालय परिसर शालिमार नाशिक 422001 या ऍड्रेसवर तुम्हाला तो अर्ज पाठवायचा आहे किंवा बाय हँड तुम्हाला नेऊन द्यायचा आहे. अर्जाचा त्यांनी इथे नमुना दिलेला आहे. ऍप्लिकेशन फॉर्म यावर डिटेल व्यवस्थित तुम्हाला इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. आणि या ठिकाणी सुद्धा DD तुम्हाला 100 रुपीज फॉर द कॅटेगरी आणि 150 रुपीज फॉर द ओपन असला DD तुम्हाला काढायचा आहे. नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकेचा DD तिथे चालणार आहे आणि बाकीचे डॉक्युमेंट जे नेसेसरी त्यांनी इथे दिले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला या फॉर्मला किंवा अर्जाला जोडायचं आहे आणि हे पोस्टाने किंवा बाय द हँड तुम्ही तिथे पोहोचवू शकता. फ्रेंड, इम्पॉर्टंट वॅकन्सी आहे. 35,000 पर मंथ यासाठी या वॅकन्सीसाठी मिळणार आहे आणि याची आधीची जी वॅकन्सी होती यासाठी सुद्धा 50,000 पर मंथ मिळणार आहे. आणि अर्जाची जी लास्ट डेट आहे दोन्हींची ती 30/8/2024 आहे. तर महत्वाची नोटिफिकेशन तुम्हाला मी इथे दिलेली आहे. जर ही नोटिफिकेशन तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल किंवा तुमच्या एखाद्या फ्रेंड सर्कल किंवा फॅमिली मेंबर्सला हे नेसेसरी वाटत असेल तर त्यांना तुम्ही शेअर करू शकताय किंवा सेंड करू शकतायत. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून असले नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलला उपलब्ध करून देईल. तसंच आरोग्य विभागाशी रिलेटेड लॅब टेक्निशियनचे जे पोस्ट असतात त्यांचे स्टडी मटेरियल आपल्या या चॅनलवर अवेलेबल आहे, तेही तुम्ही पाहू शकताय. थँक्यू फॉर वॉचिंग टिल द एंड.